स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता अधिक महिन्यातले अगदी शेवटचे 4 ते 5 दिवस खूप महत्त्वाचे राहिले आहेत बघा. आज आहे 9 तारीख. त्यानंतर 10 तारखेला काही नाही, जागतिक दृष्टिदान दिन आहे. 11 तारखेला येत आहे कमला एकादशी. 12 तारखेला येत आहे शुक्र प्रदोष. 13 तारखेला येत आहे, प्रत्येक महिन्यात येते ती शिवरात्री. 14 तारखेला दर्श अमावस्या आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या. म्हणजे हे ओळीनं जे आता राहिलेले 11 ते 15 हे दिवस आहेत ते अतिशय जास्त महत्त्वाचे आहेत. आता महिना गेला ताई, आम्हाला कामामुळे ना जास्त काही करायला जमलं नाही किंवा आम्ही फारशी सेवा करू शकलो नाही. असू दे, अजूनही 4-5 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. कारण अधिकम अधिकतस्य म्हणजेच अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला अधिक महिन्याची 33 महिने वाट बघावी लागते. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये विष्णू भगवानांच्या जास्तीत जास्त सेवा, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, आपले महाराज यांच्या जितक्या जास्त जमतील तितक्या जास्त सेवा आपण सगळ्यांनीच केलेल्या आहेत. तरी पण ज्यांना अजिबात जमलेलं नाही त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे आता मी. त्या तुम्ही अवश्य करा. उद्यापासून म्हणजे आज 9, 10 पासून केल्यात तरी चालेल, 11 पासून केल्यात तरीही चालेल. 11 ते 15 या कालावधीमध्ये सकाळी दररोज पूजा करा आणि पूजा केल्यावर बाळकृष्ण किंवा भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर दररोज पंचामृतानं अभिषेक करा. सगळ्यात आधी काय करायचं, पाणी घ्यायचं, त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा पाणी. आणि आता जो उपाय सांगणार आहे तो करायचा. एक चमचाभर दूध घ्यायचं, थोडं जास्त घेतलं तरीही चालेल. आणि त्यामध्ये केशराच्या 2-3 काड्या घालायच्या. मला मान्य आहे केशर थोडं महाग आहे, पण सेवा करण्यासाठी आणा आणि ते काही आपल्याला वाया घालवायचं नाहीये. भगवान विष्णू किंवा कृष्णाची मूर्ती तामणामध्ये घ्यावी. तामण स्वच्छ असावं आणि त्यामध्ये जे आपण दुधामध्ये केशर घातलेलं आहे त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अभिषेक मंत्र म्हणत अभिषेक करावा. चमचाभर घेतलं तर एकदाच आणि एक थोडं जास्त घेतलं तर 11-21 वेळा थेंब घालून अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसावी. गुलाबाचं अत्तर त्याला लावावं मूर्तीला आणि केशराची अजून एक काडी घ्यावी. ती चांगली पाण्यामध्ये मिक्स करायची. आत्ताच मी लावलंय बघा, मी रोज लावते. आणि ते जे केशराचा टिळा आहे तो आधी भगवान विष्णूंना या बोटाने, भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण, आणि मग तेच बोट पुन्हा इकडं तिकडं कुठेही न लावता तेच बोट आपल्या कपाळाला लावून घ्यावं. केशर हे आपल्याला समृद्धीचे दरवाजे उघडून देणारं आहे. खरं तर महाग आहे. आता मी स्वतः 365 रुपयाचं हे आणलेलं आहे, केशर आणलेलं आहे. पण तुम्हाला सांगते मी काय करते, पूजेला बसले ना की एका छोट्याशा वाटीमध्ये नैवेद्याच्या ते केशर ठेवते, त्यात पाणी घालून ठेवते, सगळी पूजा करून घेते. तोपर्यंत ती काडी त्यामध्ये विरघळते आणि मग चांगला त्याची पेस्ट तयार करायची. आणि दररोज सगळ्यात आधी भगवान विष्णूंना तेच बोट आपल्याला आणि मग त्यात पुन्हा बोट बुडवून जिभेवर आणि इथे अशा पद्धतीने हा तिळक जर तुम्ही लावाल तर तुम्ही मला साधारण महिनाभरात सांगाल की आमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली. केशराचा टिळा हा भगवान विष्णूंना खूप आवडतो आणि तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक शुक्रवारी दूध मिश्रित केशर, म्हणजे केशर मिश्रित दूध, 1 कपभर दूध, त्यात केशर, वेलदोडा, साखर किंवा मग खिरीत केशर घालून ती जी खीर आहे ती भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवायची आणि त्यामध्ये तुळशी पत्र घालायचं आणि प्रत्येक शुक्रवार अगदी न चुकता प्रत्येक शुक्रवारी अशी केशर मिश्रित खीर विष्णू भगवानांनी लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर तिथंच बसून आपल्याला विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक मंत्र म्हणायचा. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य नाही त्यांनी नुसतं ऐका, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे, आता मी तर दररोजच्या सेवेत घेतलेले विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र
विष्णू सहस्त्र नामावली वेगळी, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत रोज पठण करा. म्हणजे कसा पण करून अर्धा तास काढा, उच्चार चुकवायचे नाहीत. विष्णू सहस्त्रनामाचं एकच आहे, जितके जमतील तेवढे चांगले उच्चार करायचे. दुसरी गोष्ट, अशुद्ध आहार घ्यायचा नाही. अशुद्ध म्हणजे मांसाहार, एग्स वगैरे जे असेल चुकूनही घ्यायचा नाही. दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, मावा हे असलं काही खाऊन ही सेवा करायची नाही. आणि मांसाहार घरात करायचा नाही. किमान 11 ते 15 तारीख हे नियम पाळून जर तुम्ही ही अशा पद्धतीने सेवा केली आणि त्यानंतर भगवान विष्णूंची म्हणजे आधी गणपतीची आणि मग दुर्गा मातेची आणि मग भगवान विष्णूंची आरती करायची, हात जोडायचे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करायची की हे भगवान विष्णू, हे माता लक्ष्मी, आमच्या घरी स्थिर रूपी वास करा आणि माझ्याकडून जशी जमेल तशी मी तुमची सेवा करीन. ही जी सेवा आहे ती तुमची फळास जाणारच. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र नुसती आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुमच्या घरातील, घर भाड्याचा असो स्वतःचा असो, तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी घालवतं. त्याच पद्धतीनं वास्तुदोष दूर करतं, तुमच्या घरातल्या अडचणी दूर करतं, वादविवाद दूर करतं, तुमच्या घरामध्ये कुणी काही केलेलं करणी बाधा या सगळ्या गोष्टी दूर करतं. आणि विष्णू सहस्त्रनाम आपल्या संपूर्ण कुटुंबाची सर्वांगीण प्रगती करतं. आणि म्हणूनच रोजच्या सेवेमध्ये जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र घेतलं तर तुम्हाला दिन दुगना रात चोगनी प्रगती होईल. कारण आपोआपच वास्तुदोष दूर होतात, आपल्यातले दोष दूर होतात, आपण चांगले निर्णय घेऊ लागतो. आपले निर्णय चुकले नाहीत की आपली प्रगती होती. त्याचे जेव्हा आपण जोरात उच्चारण करतो तेव्हा घरामध्ये ते नाद घुमतात, विष्णूंची कृपा होते. घरामध्ये ते नाद घुमल्यामुळे घरामध्ये कुठल्याही बाजूला जर तुमच्या वास्तुदोष असेल की आग्नेयमध्ये टॉयलेट आहे, तुमचं आग्नेयामध्ये पाणी आहे, असे जे अनेक दोष असतात किंवा दरवाजा चुकीच्या दिशेला आहे, हे सगळं काही चकनाचूर होतं. म्हणजे इतकी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये ताकद आहे की तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकतं हे एक स्तोत्र. आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती करते की रोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र हे 3 स्तोत्र दररोज न चुकता, कुणाला वेळ नाही घरातल्या कुलस्त्रीनं, घरातल्या प्रत्येकानं सेवा ही करावी. आणि मी म्हणते तुम्ही 9 ते 6, 9 ते 9 जॉब करत असाल तरी रात्री 11 नंतर तरी 1 तास देवासाठी काढा आणि हे 3 स्तोत्र म्हणा. तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा समई लावायची, मस्त धूप लावायचा आणि प्रसन्न मनाने खाली जमिनीवर आसन घ्यायचं. एकदा जर तुम्ही आज विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी 11ला रात्री वाचलं तर उद्या पण 11ला वाचायचं. संकल्पयुक्त 11 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, 21, 51, 108 जे कोणी करेल त्याला मी शब्द देते की तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून जाईल. मी अनुभव घेत आहे आणि अगदी थोडक्या दिवसात मला अनुभव येत आहेत आणि हे अनुभव तुम्हालाही यावेत, हीच केवळ माझी धडपड आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुंचन, अघोर लक्ष्मी सिद्धी मंत्र तुमच्या कोणत्याही अडचणीवर हवा असेल किंवा कोणत्याही प्रकारचे क्रिस्टल राशीनुसार तुम्हाला हवे असतील, तुमच्या राशीनुसार तुम्हाला रत्न हवा असेल, खड्याचं म्हणजे अंगठी घालण्याचं, तर तेही तुम्हाला अगदी मार्गदर्शनासहित अचूक आपल्याकडे खात्रीशीर गोष्टी मिळतात. तर आजच संपर्क साधा. खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.